इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 महत्त्वाची शास्त्रीय कारणे गुण 4। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अवश्य पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 1, शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात। उत्तर 1, शून्य गणातील मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा पूर्ण असतात। 2, या गणातील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे स्थिर असते। 3, ही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन देवाणघेवाण किंवा भागीदारी करीत नाहीत। 4, तसेच रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत। हे मूलद्रव्य वायू रूपात असतात आणि म्हणून शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात। प्रश्न क्रमांक 2, एकाच गणांमधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते। उत्तर 1, मूलद्रव्यांची संयुजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते। 2, गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉन संख्या समान असते आणि म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात। उदाहरणार्थ, गण 1 मधील मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे, म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांचे संयुजा 1 आहे। त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे। प्रश्न क्रमांक 3, सोडियम हा कायम रॉकेल म्हणजेच केरोसिनमध्ये ठेवतात। उत्तर 1, कक्ष तापमानाला सोडियम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावतो। हवेतील ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड यांच्याबरोबर अभिक्रिया झाली असता तो पेट घेतो। 2, सोडियम केरोसिनमध्ये बुडतो व केरोसिनबरोबर त्याची अभिक्रिया होत नाही, म्हणून अपघात टाळण्यासाठी सोडियम हा धातू नेहमी रॉकेलमध्ये म्हणजेच केरोसिनमध्ये ठेवतात। प्रश्न क्रमांक 4, अवकाशातील कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे। उत्तर 1, अवकाशामध्ये पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत असणाऱ्या निरुपयोगी वस्तूंना अवकाशातील कचरा म्हणतात। उदाहरणार्थ, प्रक्षेपकांचे भाग, उपग्रहांचे तुकडे हा कचरा कृत्रिम उपग्रहांसाठी धोका ठरू शकतो। 2, उपग्रह किंवा अवकाशयानावर आदळून तो त्यांना हानी पोहोचवू शकतो। तसेच या कचऱ्यामुळे नवीन अवकाशयानाचे प्रक्षेपण कठीण होऊ शकते आणि म्हणून कचऱ्याची योग्य विल्हेवाट व व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 5, घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात। 1, साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशाल भिंगाच्या नाभी अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची आभासी, सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते। 2, वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुत्तम अंतरावर मिळवता येते। साध्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने वस्तूची 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते। त्यामुळे डोळ्यांवर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळजी साधा सूक्ष्मदर्शी वापरतात। प्रश्न क्रमांक 6, दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात। उत्तर 1, दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या या लोखंडापासून तयार केलेल्या असतात। लोखंडाची प्रवृत्ती क्षरण होण्याकडे असते। 2, लोखंडाला रंग दिल्याने हवा किंवा हवेतील आर्द्रता लोखंडाच्या संपर्कात येऊ शकत नाही, म्हणून लोखंडाचा गंज टाळण्यासाठी दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात। प्रश्न क्रमांक 7, विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात। 1, तांबे व ॲल्युमिनियम उत्तम विद्युतवाहक आहेत। 2, तांबे व ॲल्युमिनियमची रोधकता खूप कमी असल्याने त्यातून विद्युतधारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते आणि म्हणून विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात। प्रश्न क्रमांक 8, गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते। उत्तर 1, अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो। 2, गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते। 3, त्यामुळे परिणामी केंद्रकीय भार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होते, म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या ही वाढत जाते व आकारमान ही वाढते। प्रश्न क्रमांक 9,
वस्तूचे वजन स्थलपरत्वे बदलते मात्र वस्तुमान स्थिर राहते? उत्तर 1. एखाद्या वस्तूचे वस्तुमान m म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप होय. परिणामी वस्तूचे वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते. 2. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्या बलाला वस्तूचे वजन म्हणतात. वजन म्हणजेच W = mg या सूत्रानुसार गुरुत्वीय त्वरण g चे मूल्य सगळीकडे सारखे नसल्यामुळे वस्तूचे वजन स्थलपरत्वे बदलते. प्रश्न क्रमांक 10. तारे लुकलुकतात पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत. उत्तर 1. तारे पृथ्वीपासून खूप दूर असल्याने त्यांचे वर्तनबिंदू प्रकाश स्रोतासारखे असते. हवेची होणारी सततची हालचाल तसेच घनता व तापमान यांमधील बदल यामुळे वातावरण स्थिर नसते. परिणामी त्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो. म्हणून ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता यात सतत बदल होत असतो. त्यामुळे आपणास तारे लुकलुकताना दिसतात. 2. ताऱ्यांच्या तुलनेत ग्रह बरेच जवळ असतात व ते बिंदुस्रोत नसून बिंदुस्रोतांचा समूह असतो. परिणामी वातावरण स्थिर नसले तरी ग्रहांची सरासरी प्रखरता स्थिर राहते तसेच त्यांचे सरासरी स्थान हे स्थिर राहते. म्हणून आपणास ग्रह लुकलुकताना दिसत नाहीत. प्रश्न क्रमांक 11. दूरदृष्टिता हा दोष असलेला माणूस बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरतो. उत्तर 1. दूरदृष्टिता या दोषात दूरच्या वस्तूकडील प्रकाश किरण नेत्रभिंगाकडून दृष्टिपटलावर एकवटतात व त्यामुळे दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. परंतु जवळच्या वस्तूकडील प्रकाश किरण दृष्टिपटलामागे एकवटू शकतात व त्यामुळे त्या वस्तू स्पष्ट दिसू शकत नाहीत. 2. म्हणून हे प्रकाश किरण नेत्रभिंगावर पडण्यापूर्वी बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून योग्य प्रमाणात अभिसारित केले जातात व नंतर हे अभिसारित किरण नेत्रभिंगाकडून दृष्टिपटलावर एकवटले जातात. अशा रीतीने बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून दूरदृष्टिता या दोषाचे निराकरण करता येते. प्रश्न क्रमांक 12. खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. उत्तर 1. जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते व त्यास खवटपणा येतो. त्याची चव व वास बदलतो. 2. हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा वापर करतात किंवा दीर्घकाळासाठी खाद्यतेल हवाबंद डब्यात साठवले तर योग्य ठरते कारण त्याचे ऑक्सिडीकरण होत नाही. प्रश्न क्रमांक 13. विद्युत इस्त्री, टोस्टर यांसारख्या साधनांमध्ये शुद्ध धातूऐवजी नायक्रोम सारख्या संमिश्राचा उपयोग करतात. उत्तर 1. विद्युत इस्त्री, टोस्टर यांसारख्या साधनांचे कार्य विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर म्हणजेच विद्युत ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर यावर अवलंबून असते. 2. नायक्रोम या संमिश्राची रोधकता खूप जास्त असते व त्याचे ऑक्सिडीकरण न होता ते उच्च तापमानापर्यंत तापवता येते. 4. हे शुद्ध धातूच्या बाबतीत शक्य नसते म्हणून अशा साधनांमध्ये शुद्ध धातूऐवजी नायक्रोम सारख्या संमिश्राचा उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 14. आवर्तांमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकार कमी होत जातो. उत्तर 1. धातूंमध्ये इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते. इलेक्ट्रॉन दिल्याने धनप्रभारित आयन तयार होतात. यालाच धातुगुण म्हणतात. 2. आवर्तांमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते आणि इलेक्ट्रॉन वाढत जातात. केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने व अणुत्रिज्या कमी होत गेल्याने प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो व संयुज इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्तांमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म कमी कमी होत जातो. प्रश्न क्रमांक 15. चांदीच्या वस्तू हवेच्या आर्द्रतेच्या सान्निध्यात आल्यास काळ्या पडतात. उत्तर 1. चांदीच्या वस्तू प्रकाशाच्या सान्निध्यात आल्यास त्यावर कोणताही परिणाम होत नाही, पण हवेतील आर्द्रतेच्या सान्निध्यात हायड्रोजन सल्फाईडची चांदीसोबत अभिक्रिया होते. 2. काळ्या रंगाच्या सिल्वर सल्फाईडचा थर चांदीच्या भांड्यांवर जमा होतो, त्यामुळे चांदीच्या वस्तू काळ्या पडतात.
विद्यार्थी मित्रांनो, या सर्व कारणांचा चांगला अभ्यास करा, इतर कारणांचा सुद्धा अभ्यास करा, म्हणजे आपल्याला चांगले गुण मिळतील. आपल्या चॅनलवर विविध विषयांच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत, त्यासुद्धा पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.